नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी सेतू अभ्यासक्रम अंतर्गत घटक वाचन लेखन हा घटक आज आपण पाहणार आहोत। त्यातील उपघटक कवितांचा आशय, जाहिरात लेखन, निबंध लेखन आणि संवाद लेखन हा उपघटक आज आपण पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया उपघटकाला। त्यातील 34व्या दिवसाचा कवितांचा आशय समजपूर्वक समजून घेणे। म्हणजे कविताचा आशय म्हणजेच विषय काय करायचा आहे, समजपूर्वक समजून घ्यायचा आहे, म्हणजे समजून घ्यायचा आहे। आता ही कविता दिलेली आहे, ती कविता पहा कशा प्रकारे, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। पहा, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर। पहा, हे घर कशाचं आहे, शब्दांचे घर आहेत। म्हणजे तुम्हाला आशय लक्षात आलेला आहे। तर हे घर आहे शब्दांचे घर। मग घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ, विरामचिन्हाचीही होती सोबत वरचे वर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। एखाद्याच्या धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखांचे भान, मधले अंतर कुरवाळावा रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कविताचाही लळा, अवतीभोवती झिरपत राही गाणे काळीजभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। म्हणजे या कवितेचा आशय तुम्हाला लक्षात आलाय की शब्दांचं इथे घर आहे आणि तो शब्द कसा तयार होतो ह्याचा तो आशय आहे। मग ह्याचे कवी कोण आहेत, तर कल्याण इनामदार ह्या कवितेचे कवी आहेत। मग इथं काय सांगितलंय, तर आपल्या भोवताली शब्दांचे वावरणे कसे सुंदर आहे याचं वर्णन कवितेत केलेलं आहे। भाषेद्वारे आपण आपले विचार सुख दुःख व्यक्त करतो, हा विचार तिथे मांडलेला आहे। आता अशाच प्रकारे दुसरी एक कविता दिलेली आहे, त्या कवितेचं सुद्धा तुम्ही वाचन करा आणि समजून घ्या आणि त्याच्यावर आधारित कृतीपत्रिका म्हणजे प्रश्नांची उत्तरे सोडवा। घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती, घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू। कवितेचा आशय तुम्हाला लक्षात आलाय, घराची कविता आहे, नुसत्या भिंती नसतात, तर घर असते देखण्याकृती, घर नाही एक वस्तू, तर ती काय आहे, आनंदी वास्तू आहे। मग त्याच्यावर आधारित इथे प्रश्न दिलेला आहे, ते प्रश्नाचं समजून घेऊन वाचन करा आणि त्याच्यावर आधारित प्रश्नाची उत्तरे सोडवा। मग कल्पक हुयामध्ये घराचे चित्र काढून ते 6-7 वाक्यात तुम्ही वर्णन करा। घर या संबंधित तरी विषयाशी संबंधित कवितेचं संकलन करा आणि थोडक्यात त्याचा भावार्थ सुद्धा म्हणजे अर्थ वहीत लिहा। आता पुढची कृती आहे 35व्या दिवसाचं जाहिरात लेखन आहे। इथं एक जाहिरात दिलेली आहे, त्या काय करा, त्याचं वाचन करा, बारकाईने निरीक्षण करा आणि वाचन करा आणि समजून घ्या, ते महत्त्वाचा। तर अशाच प्रकारे तर दुसरेही उदाहरण जाहिरातीचं दिलेलं आहे, त्याचंही वाचन करा आणि त्याच्यावर आधारित काय करा, विषय समजून घ्या की कोणत्या विषयावर ही जाहिरात दिलेली आहे। जो जाहिरात करेल त्याचीच विक्री होत असते, मग त्या जाहिरातीवरनं आपल्याला ती वस्तू कशी आहे, एखाद्या त्या दुकानाचा असेल, एखाद्या वस्तूचा असेल, तर ह्याच्यावरनं लक्षात येते। त्याच्यावर आधारित दुसरी कृती दिलेली आहे, त्याचं वाचन करा आणि प्रश्नाची उत्तरं लिहा। जाहिरात विषय कोणता आहे वरील दिलेल्या, आणि पुस्तक प्रदर्शनचे ठळक वैशिष्ट्य कोणते आहे तिथं दिलेलं आहे, ते उत्तर लिहा। त्याचे ठळक 4 वैशिष्ट्य इथं दिलेले आहे, ते 4 वैशिष्ट्य तुम्ही लिहायचं आहे। आता पहा पुढे, तर जाहिरातीची कोणती गोष्ट तुम्हाला आवडली, मग ती का आवडली याविषयी
तुमचं मत इथं व्यक्त करायचं आहे. अशाच प्रकारे वर्तमानपत्रातील जाहिरातीचं कात्रणाचा सुद्धा संग्रह करून ती वही चिटकवणे असाही तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. आता पुढचं 36व्या दिवसाचं वर्णनात्मक निबंध लेखन दिलेलं आहे. आपण इयत्ता 5वी पासून निबंधाचे प्रकार, त्यातला आवडता कोणता असेल तर वर्णनात्मक निबंध म्हणजे वर्णन करून लेखन करायचं आहे. इथं दिलेलं आहे तुम्हाला. तर ह्या चित्रात तुम्हाला बारकाईने जर निरीक्षण केलं तर लक्षात येईल की तर शाळेत जाणारी मुलं दिसतात, शाळा दिसते, मग त्याच्यावर आधारित तुम्हाला निबंध लिहायचा आहे. म्हणजे शाळेचा पहिला दिवस. मग तो वर्णनात्मक निबंध मग कशाच्या आधारे लिहा, तर इथं मुद्दे दिलेले आहे. त्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही काय करा, निबंध लिहा. सुरुवात करताना एखाद्या कवितेने सुरुवात करा, त्याचं स्पष्टीकरण करा आणि परत मध्ये मध्ये तुम्ही कवितेच्या ओळी घाला. म्हणजे आकर्षक पद्धतीने तुम्ही ह्या मुद्द्यांच्या आधारे काय करा, तर निबंध लिहायचा आहे. मग पुढे पहा, दुसरं पहा, स्वतः वर्णनात्मक निबंध तुम्ही तो लिहायचा आहे आणि पूर्ण करायचा आहे. दुसरं पहा, माझा आवडता प्राणी, ह्या विषयावर तुम्ही निबंध लिहायचा आहे. आता इथं पहा, तुम्हाला चला सराव करूयामध्ये मुद्दे दिलेले आहे. त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही काय करा, हे निबंध लिहून काढा. माझा आवडता प्राणी विविध मुद्द्यांच्या आधारे लिहा. त्याचबरोबर तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही 5 प्राण्यांची अधिक माहिती आंतरजालाच्या साहाय्याने मिळवणे. म्हणजे तुम्ही नेटवरून ती माहिती लिहून काढा, आवडणाऱ्या कोणत्याही 5 प्राण्यांची. आणि त्यानंतर संवाद लेखन इथं दिलेलं आहे. 5 चित्राचं जर निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला लक्षात आलंय की पाऊस आणि छत्री काय करायचं आहे, कल्पना करायचा आणि हे दोघे काय गप्पा मारत असतील याची कल्पना करायचं आहे आणि त्या कल्पनेच्या आधारे तुम्ही लेखन करायचं आहे. पहा, संवाद लेखन लिहायचं आहे. म्हणजे छत्री पुढं नाव लिहायचं आणि ती काय म्हणाली आणि पाऊस काय म्हणतोय ह्याच्यावर तुम्ही कल्पना करून संवाद लेखन लिहायचं आहे. मग त्याच प्रकारे पहा, दुसरं सुद्धा संवाद लेखन पहा, तर इथं सुद्धा दिलेलं आहे. तर नदी, झाड, डोंगर इथं दिलेलं आहे. झाड आणि नदी हे सुद्धा काय करायचं आहे, तुम्ही संवाद लिहायचा आहे. पुढे पहा, तर चित्रावर आधारित प्रश्न इथं दिलेला आहे. चला संवाद म्हणजे नदी आणि झाड यांच्यामध्ये झालेला संवाद तुम्हाला लिहायचा आहे. आणि त्याचबरोबर वरील चित्रातील कोणतेही एक घटक तुमच्याशी गप्पा मारतोय अशी कल्पना करून तुमच्या शब्दात संवाद लेखन लिहायचा आहे. म्हणजे आत्ताच आपण नदी किंवा झाड हे तुमच्याशी गप्पा मारतायत असं कल्पना करा आणि काय करा, संवाद लेखन लिहा. अशा प्रकारे आज झालेल्या घटकावर आधारित प्रश्नाची उत्तरं तुम्ही समजून घेतलेलं आहे. ते वहीमध्ये सोडवा आणि तपासण्यासाठी पाठवा. धन्यवाद.